गुलाबाच्या फुलांनी आणि मोत्यानी आईला सजवूनी, आईला सजवूनी, माझे आईला सजवूनी. आई तुझ्या पालखीला फुलणार उजवीला पनवेल कोलीवाडा निघाला कल्याला. जरी मरी आईचा काजतयो सोहला न पण. नमस्कार मंडळी, मी ईशानवाडी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन भन्नाट धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि आज तुम्हा सर्वांना मी घेऊन आले पनवेल कोलीवाड्याच्या मानाच्या पालखीला. आणि हा वर्ष म्हणजे खास असणार आहे, कारण 20वा वर्ष, 20वा वर्धापन दिन आहे पनवेल कोलीवाड्याच्या पालखीचा. आणि फुल धम्माल मजा मस्ती तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरगोस कमेंट करायला विसरू नका. आई माऊलीचा उदो उदो. मंडळी बघू शकता जरीमारी आईच्या मंदिरामध्ये आलेलं दर्शन घेण्यासाठी. आणि इकडे या साईडला बघता तुम्ही, इकडे पालखी डेकोरेशन चालू झालेलं आहे. डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे. मंडळी थीम बघताय, पालखी सजवली जाते आणि अशाच जवळजवळ 8 वेगवेगळ्या थीम्स आहेत. आई तुझे पालखीला. मंडळी बघताय मस्तपैकी फुलांची रांगोळी काढायला घेतलेली आहे. आणि इकडे या साईडला बघू शकता पालखीची तयारी चालू झालेली आहे. आणि थोड्याच वेळात देवीला पालखीत बसवण्यात येणार आहे. या साईडला बघू शकता पालखीची तयारी चालू आहे. आज इथे पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी कारला गडावरती प्रस्थान होण्यासाठी आज रविवार दिनांक 22 मार्च या दिवशी आज निघणार आहे. आणि पनवेल कोलीवाड्याची मोत्याची पालखी ही आमची जुनी ओळख, म्हणजे पारंपरिक वर्षानुवर्ष, म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आम्ही आजपर्यंत जोपासत आलेलो आहोत. आणि जवळजवळ 2 वर्षातून आमचा हा मानपण आहे तो आम्हाला दरवर्षी, म्हणजे दर 2 वर्षातून आम्हाला मिळत असतो. आणि जवळजवळ हा जो सोहळा असतो आमच्या जरीमारी आई एकविरा आईच्या भेटीसाठी कारला गडावरती जात असते. आणि जवळजवळ हा संपूर्ण सोहळा आहे तो जवळजवळ 5 ते 6 दिवसांचा सोहळा आपला नेहमी असतो दर 2 वर्षातून. तसं आज संपूर्ण पनवेल शहरामध्ये पालखी फिरत ती कारले गडावरती जाणार उद्या. आणि मंगळवारच्या दिवशी 24 तारखेला एकविराचे छोटे बंधू काल भैरनाथ देवाची पालखी मंगळवार दिनांक 24 या रोजी असेल. आणि त्यावेळेला सुद्धा माहेर घरावरती खूप मोठा जल्लोष, खूप मोठा थाटामाटात आम्ही पनवेलकर आणि समस्त महाराष्ट्रातील आगरी कोळी बांधव त्या तिथे खूप मोठा जल्लोष साजरा करत असतात. त्यानंतर बुधवारी म्हणजे आपल्या एकविरा आईची मानाची पालखी बुधवार दिनांक 25 रोजी जरीमारी आईची एकविरा आईची मानाची पालखी आमची ही पालखी तुम्ही पाहिली असेलच. ती पालखी मोठ्या थाटामाटाने आम्ही कारल्याच्या डोंगरावरती मिरवत असतो. बुधवारची पालखी संपल्यानंतर दिवस उजळतो गुरुवारी रामनवमी आणि आमचा मानपान सोहळा, गुरुवारी मानपान सोहळा भव्य दिव्य ऑर्केस्ट्रा सोहळा सुद्धा, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुद्धा यावेळेला आम्ही तिथे अरेंज केलेला आहे.
तुम्ही जाऊन बघितलं असेल यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून 2024, 2022 त्यानंतर कोविड काळामध्ये आमची पालखी काही कारणांमुळे झाली नव्हती. त्याच्या अगोदर 2018, 2016 असेल, 2014, 12 असं दर दोन वर्षातून दर 2 वर्षाच्या गॅपनंतर आमचे पालखी थाटामाटामध्ये कारले गडावरती जात असते. त्यानंतर या पालखी सोहळ्याचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 3 ते 4 महिन्यांच्या अगोदर आमचं सर्व प्रिपरेशन आमचं चालू असतं. जो डेकोरेशन तुम्ही आता बघाल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण बघाल त्या डेकोरेशनचं आमचं प्रिपरेशन जवळजवळ 5 ते 6 महिना अगोदर आमचं प्रिपरेशन चालू होतं. म्हणजे काय देखावा करायचा असेल, काय कारले गडावरती कोणता देखावा असेल, माहेर घरावरती कोणता देखावा असेल, जवळजवळ 8 ते 9 देखावे आम्ही बनवत असतो. स्वतः आमची पोरं भूषण भोईर असतील, सोपण भोईर असतील, कैलास शेलार असतील, अजून मी ज्यांच्या नावं नाही घेताना सॉरी, म्हणजे बरीच पोरं आहेत अशी जी सातत्याने नेहमी मेहनत करत असतात, देखावे करत असतात. आणि या जवळजवळ या पालखी सोहळ्यासाठी आमच्या गावातील महिला वर्गाचा खूप सारा वाटा महिला वर्गाचा असतो. जवळजवळ पालखी सोहळ्यासाठी जवळजवळ स्वतःची मच्छी न विकता आमचे कोळी लोक बोलले की सर्वप्रथम आमचा व्यवसाय आला मच्छी व्यवसाय. स्वतःची मच्छी न विकता जरीमारी आईच्या देवीच्या नावाने आम्ही मच्छी विकतो. मच्छी जवळजवळ 7 ते 8 दिवस तो समोर देवीचा तो पूर्ण मच्छीचा धंदा आम्ही करत असतो. जो काही उत्पन्न होईल तो सर्व आम्ही देवीच्या पालखीसाठी आम्ही तो संपूर्ण जो निधी आहे तो वापरण्यात येत असतो सातत्याने. जवळजवळ सर्व प्रकारचं सहकार्य आमच्या गावातून सर्व महिला, सर्व नागरिक झाले गावातून, सर्व त्यांना सहकार्य आम्हाला नेहमी प्रकारे होत असते. धन्यवाद. आईला सजवूनी माझे आईला सजवूनी कुणी पनवेल शहराची मानाची पालखी येताव घेऊनी पालखी येताव घेऊनी तुझ्या पालखीला पनवेल कोलीवाडा निघाला करला. दरबारी माते आहे की ही आमची पालखी जातो आमच्या पिढीच्या पिढीला सुद्धा माहित नाही. किती वर्ष झाली ही पालखी आमचा सोहळा आहे पालखीचा. किती वर्ष आमचे आजोबा आमचे पंच कितीतरी असे गेले तेव्हापासून आमच्या पालखीचा सोहळा चालू आहे. आम्हाला सुद्धा माहित नाही, आमच्या बाबाला माहित नाही. कितीतरी वर्ष झाली आमची पिढीच्या पिढी 15, 20, 25, 30 कोण असे कितीतरी पिढ्या झाल्या असतील. 1 वर्ष आड करून आमचा मच्छीचा धंदा असतो आणि जी मच्छी आम्ही विकतो ती तेवढी जी उत्पन्न होईल ते आमच्या जरीमरीला मात्र असतो. जे पालखीचा जो खर्च होतो तो देवीला 1 वर्ष आड करून असतो. 1 वर्ष पालखी आणि आमचा पुरा गाव मच्छी विकणारे सर्व आई बहिणी सगळे मच्छी करायतात. मच्छी अंदाजाचा मच्छी घेऊन येणार मच्छी विकणार. जी काय उत्पन्न होईल ते जरीमरीला सगळं पालखीला खर्च होतो आणि परंपरा आमची पहिल्यापासून तेच आहे. हां, पहिलेची पालखी आणि आत्ताची पालखी असा काय फरक तुम्हाला वाटतं? काहीच नाही. फक्त मोत्याची पालखी, पनवेलची पालखी जुनी आहे. हे बघा, लोक बघा. मंडळी बघू शकता, हा पारंपरिक कोळी लुक एकदम सुंदर. इकडे पालखीला उल्हार उर्विला पनवेल कोलीवाडा निघाला करलेला आईचा रस्ते मोठी कंपनी सुपर.
मंडळी असा होता पनवेल कोलिवाड्याच्या मानाच्या पालखीचा ब्लॉग. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशा माणसांसोबत शेअर करा ज्यांना हे क्षण अनुभवायला भेटले नाही. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. तरी मरी आईचा काजतायो